मग छत्रपती शिवरायांना राण्या किती होत्या आपल्या कोणाला माहिती आहेत का हो? तर शिवरायांना राण्या होत्या त्या म्हणजे 8. आज हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे एका राजाला एक राणी करण्यासाठी परमिशन आहे. आपल्या राजाने 8 लग्न का करावी त्याच्या मागचे कारण होतं. ज्या टोकावरती भगवा फडकलेल्या टोकाचं नाव आहे टकमक टोक आणि याची हाईट आहे 1275 फूट उंच. असं सांगितलं जातं की पेशवेकडे जर का कोणी चोरी लबाडी गुन्हेगारी केली तर त्या गुन्हेगाराला त्या टोकावरून लोटलं जात असायचं. पण शिवरायाने त्या टोकावरून कधीच कोणाचा कडेलोट करण्यात आला नव्हता. रायगडाच्या त्या टकमक टोकावरून मात्र राजमाता जिजाऊंचा वाडा दिसतो आणि राजे त्या टोकावरून आपल्या राजमातेचं दर्शन घ्यायचे. त्याच्यापासून उद्घाटन आहे. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता आहे आम्ही पोलादपूरला आणि इथून चाललो आहे आम्ही रायगडावर. तर रायगडावर आपल्या मित्राचं एक काम आहे, त्यांनी नवीन बिझनेस चालू केला आहे. तर तिकडे जाऊनच तुम्हाला दाखवतो नक्की काय वे चालू केले त्याने. आणि तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आज आम्ही पूर्ण रायगड चालत नाही जाणार आहे, रोपवेनी जाणार आहे. तर त्याची तिकीट पण आपण बघूया आणि पहिल्यांदा रोपवेनी जाणार आहे, त्यामुळे तिकीट बघूया किती असणार आहे. आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कॅश देतो. याला घरात बनवलेत की काय? ही बरोबर नाही ना? 15 वाला दाखवा. ही किती वाली आहे? 10 रुपये. 15 वाला दाखव. किती नाही काय रे? चोकोवर कुठे आहे? ही 15 वाला आहे. हां, या 15 वाला रख दो. कोणसा कुल्फी आहे? ही आपल्या इथं भेटते ती 10 रुपयावाली. होय, पूर्ण बर्फ टाकलाय. बर्फचा आईस्क्रीम आहे. छत्रपती शिवाजी महाराज की बरोबर आहे. सुवंदन, शेखर आणि कार्तिक. तर जो शेखर आहे त्याचाच नवीन बिझनेस त्यांनी चालू केला आहे. तर तिकडे जाऊनच आपण बघूया. आपण रायगडाच्या इथे पोचलो आहे आणि आता रोपवेनी बघूया. रोपवेच्या इकडे जाऊया, तिकीट बघूया किती आहे. आणि आज थोडी गर्दी पण आहे. आज शाळेतल्या पिकनिक वगैरे खूप आले. 5:30 बजे तक है जाने का. 5:30 6 जाने का टाइम है. ठीक है. लास्ट जो ऊपर जाने का रोपवे का टाइम है 5:30 इथे सर्वांची नावं, वय, पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर. अच्छा, इथे तुम्हाला असा फॉर्म दिला जातो. नाव, वय, मोबाईल. सिनियर सिटीजनची 210 रुपये तिकीट आहे. त्यानंतर वन वेची तिकीट 215 रुपये आणि रिटर्न यायची म्हणजे जाऊन येऊन यायची 315 रुपये तिकीट. सकाळी 5 वाजल्यानंतर केले प्रवेशमध्ये आहे. थांबायसाठी 5100. टोटल आमच्या 4 लोकांची 1260 रुपये तिकीट घेतली. पाहायला हलतोय. आता आपण बसलेलो आहे. हलतोय. साइड में कुछ है क्या? साइड में कुछ है क्या? अरे नहीं है कुछ भी साइड में. हा पहिला एक्सपिरियन्स आहे माझा. मिनिटात आपण पोचलोय वरती आणि चालत यायला कमीत कमी 2.5 तास लागतात. फायनली आपण रायगडावर पोचलेलो आहे. वरती अजून आम्ही पोचलो पण नाही आणि सायरन वाजायला लागला 5 वाजता रिटर्न बोलवायला.
आम्ही गाईड केलं आहे आणि गाईडचे तो 700 रुपये सांगत होता माणूस. तेवढा भाव वगैरे करून 500पर्यंत आम्ही आणलं आणि एक पाऊण तासात तो बोलला 12 मेन स्थळं फिरवतो म्हणून. बघूया आता की पाऊण तासात किती फिरू शकतो. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. सर, या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेशिव छत्रपती श्री शिवाजीराजांना तिवार मानाचा मुजरा करून आपल्या सर्व शिवभक्तांचं या शिवतीर्थ रायगडावरती पहिल्यांदा सहर्ष स्वागत आहे. साहेब, पहिल्यांदा माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे गणेश चंद्रकांत गोरे. गेले 12 वर्ष झाली त्या रायगड भूमीवरती मी गाईड म्हणून एक काम करतो. माझं कोल्हापूरमध्ये, पुण्यामध्ये रायगड किल्ल्यावरती 5 वेळा प्रशिक्षण करून रायगड जिल्हा परिषद आणि MTD चित्रो गडावरती गाईड म्हणून एक काम करत आहे. सर, किल्ला तुम्ही याच्या अगोदर कधी पाहिला असेल नसेल, पण माझ्यासोबत तुम्ही सर पहिल्यांदा फिरताय. या किल्ल्याचं वरचं जर क्षेत्रफळ फिरायचं असेल तर ते 100 एकर आहे आणि जिथे गाडी पार्किंग केली पायथ्यापासून रायगड 1200 एकर आहे. मग आपण सर कल्पना करा, 100 एकर रायगड पूर्ण बघायला जर का 2 दिवस पुरू शकत नाहीत तर 1200 एकराचा रायगड फिरायला किती वेळ लागेल प्रत्येकानं चालण्यानुसार एकदा कल्पना करावी. या गडाला प्रथमतः 4 टोक आहेत. या 4 टोकांची तुम्हाला सर्वांना एकदा ओळख करून देतो. ही किल्ल्याची पूर्व दिशा आहे. पूर्वेला 4 किलोमीटर अंतरावरती भवानी देवीचं मंदिर पाहतो. रायगडाच्या पश्चिमेला 1 किलोमीटर अंतरावरती हिरकणीचा बुरुज, जी माऊली आपल्या बाळासाठी या गडावर उतरून गेली तो रायगडाचा पश्चिम कडा, ते म्हणजे हिरकणीचा बुरुज पाहतो. या किल्ल्यावरती आपण येण्यासाठी ज्या रोपवेचा वापर केला, रोपवे ही गडाची बॅक साईड आहे. 1996 ला रोपवे झाला. लोक अवघ्या 4 मिनिटांमध्ये एका यंत्राचा वापर करून गडाच्या बॅक साईडने गडाच्या माथ्यावरती पोहोचू लागली. ही गडाची पाठीमागची बाजू पाहतो. याला काळकाईचा खळगा असं म्हटलं जातं. रायगडाच्या उत्तरेला टकमोक टोक आणि या किल्ल्याला पायऱ्या किती तर 2350 पायऱ्या ती किल्ल्याची समोरची बाजू. जीवनात आलेल्या प्रत्येक शिवभक्ताने एकदा तरी या रायगडाची वारी करावी आणि ती करत असताना ती पायी करून पाहावी. ज्यावेळी डोक्यातला घाम पायाच्या नकाला स्पर्श करून जातो त्या रायगडाच्या इतिहासाची जाणीव घडून देतो की 350 वर्षापूर्वी आपल्या राजाने रायगडाला घडवलं कसं असेल. सर, या रायगडाला पूर्वी 14 होती. कोणी तणस, रासीवट्टा, पूर्वेचा जिब्राल्टर, इस्लामगड, रायरी याचं नामकरण केलं आणि याचं नाव ठेवलं ते म्हणजे रायगड. आणि रायगड ही स्वराज्याची दुसरी राजधानी. साहेब, स्वराज्याची पहिली राजधानी तुम्हा सर्वांना माहित असेल, पुणे जिल्ह्यात वेल्हे तालुक्यात राजगड हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. या रायगडाच्या चहूबाजूचं वातावरण क्लिअर असेल तर या किल्ल्यावरून शिवरायांना 8 गडकोटांचं दर्शन व्हायचं. त्याच्यामध्ये राजगड किल्ला सुद्धा दिसत असायचा. पण ज्या प्रांतामध्ये आपण बसलेला आहात हे जावळीचं खोरं होतं आणि सर, हे जावळीचं खोरं लागूकोटे होतं. तर रायगडाच्या दक्षिणेला प्रतापगड हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळी नावाचं गाव आहे. त्या जावळी नावाच्या गावापासून सह्याद्रीच्या कोकण दिव्यापर्यंत संपूर्ण भूभाग दरीखोरं म्हणजे जावळीचं खोरं. साहेब, जावळी तुमची, आमची, जिजाऊंची आणि शिवरायांची होती, पण मराठ्यांची पहिली राजधानी राजगड. राजगड किल्ल्यावरून जावळीच्या चंद्रराव मोरेने एक प्रेमाने पत्र पाठवलं. तर जावळीचे चंद्रराव मोरे, मोरे म्हटलं तर मराठी होते पण ते आदिलशाची चाकरी करत होते. शिवरायाने जावळीच्या चंद्रराव मोरेने एक प्रेमाने पत्र असं लिहिलं की जावळीचे मोरे, आपण दोघेही मराठी आहोत, दोघे मिळून अखंड स्वराज्य निर्माण करूया. पण जावळीच्या मोऱ्याने राजाने रिटर्न पत्र लिहिलं. त्या पत्रात उल्लेख असा केला की तुम्ही कसले राजे, तुम्ही स्वतःच राजे समजून घेणारे कोण? या जावळी प्रांताचे खरे राजे तर आम्ही आहोत. याल जावळीत तर जाल गवळी, उद्याच असेल तर आजच या. तुमच्यासाठी दारुगोळा तोफखाना सज्जाचं मराठ्यास उल्लेखून बोलले. मराठे कोणासमोर झुकले ना वाकले. पण आत्ताचा शेर आहे की अंधाराला घाबरत नाही, अंधाराला घाबरत नाही तर त्या आभाळाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही. हीच तर खरी मराठ्याची जात आहे, हीच तर खरी मराठ्याची जात आहे. छत्रपती शिवरायांनी 154 निवडक सरदार घेतले. पहिल्यांदा जावळी खोऱ्यावरती आक्रमण केलं. सूर्याजी काकडे यांच्या हस्ते जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचे भाऊ हनुमंतराव मोरे त्या जावळीच्या प्रांतामध्ये मारले गेले आणि आपला सुद्धा वध होणार म्हणून जावळीच्या चंद्रराव मोऱ्याने या रायरीच्या डोंगरात मुक्काम केला गेला. याच रायरीला 3 महिने वेढा दिला. अखेर जावळीच्या चंद्रराव मोऱ्याने सुद्धा वाटलं की आपलं सुद्धा वध होऊ शकतो म्हणून ते महाराजांशी 15 मे 1656 ला याच जावळीच्या प्रांतामध्ये म्हणजे रायरीच्या पायथ्याशी शरण आले आणि राजांची एक खातिरदारी होती, जो शरण येईल त्याला शेवटपर्यंत मरण द्यायचं नाही. शिवरायाने जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांना सोडून दिलं. हे जावळीचं खोरं आपल्या ताब्यात मिळून घेतलं गेलं आणि हाच रायरीचा डोंगर राजाने चहूबाजूने पाहायला गेला. ज्या राजाने रायगडाला चहूबाजूने पाहिलं तर रायगड एखाद्या गुलाबाच्या कळीसारखा पाहायला भेटला. त्याचं कारण सांगतो. साहेब, रायगडाच्या चहूबाजूने सह्याद्रीच्या पर्वतरांगेने वेढलेला आहे, मात्र ती सह्याद्रीची पर्वतरांग रायगडाला कुठे अटॅच किंवा टच नाही. एखाद्या गुलाबाच्या कळीसारखी या गडाची निर्मिती पाहायला भेटते. असा रायगड एका खडकापासून तयार झालेला आपल्याला पाहायला भेटतो. आज सुद्धा तुम्ही रायगड प्रदक्षिणा मारू शकता. 16 किलोमीटरचं अंतर आहे, 10 तास लागतात रायगड प्रदक्षिणेला पूर्ण होण्यासाठी. पण विचार करण्यासारखी एकच गोष्ट आहे की गडाच्या तळातूनच आपल्याला प्रदक्षिणा मारता येते. चहूबाजूने ज्यावेळी प्रदक्षिणा मारू त्या रायगडाची 4 टोकं ताशीव कडे पाहायला भेटतात.
मग साहेब, या रायगडाला शिवरायाने जिंकलं गेलं. राजाने रायरीला पाहिलं, रायरीने राजांना पाहिलं. त्या महाराजांच्या तोंडून रायगडाविषयी काय सभासदाने बखरमध्ये नोंद केली होती. त्या बखरीमध्ये असा उल्लेख आहे की राजांच्या तोंडून रायगडाविषयी काय उद्गार बाहेर पडले. हे उद्गार असे होते की राजा खासा जाहुणी पाहता गड बहुत चखोटा, चौथरीपा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच, प्रजन्यकाळी कड्यावरती गवत उगवत नाही परंतु धोंडा तासे एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवरून चकोडगड खरा परंतु उंचीने थोडका, दौलताबादचे दशगुणी उंच, ऐसे देखुनी महाराज संतृप्त झाले आणि बोलिले तख्तास जागा हाच गड खरा करावा. म्हणून तख्त म्हणून महाराजांनी रायगडाची निवड केली राजधानीच्या हिशोबाने. 1656 हा किल्ला, या गडाचे शिल्पकार सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. हिरोजींच्या ताब्यात किल्ला स्वाधीन केला. 70 पर्यंत गडाचं बांधकाम पूर्ण. 14 वर्ष रायगड बांधायला लागली सर. मग या 14 वर्षामध्ये या किल्ल्यावरती बांधावं काय? या दगडामध्ये या गडावरती बांधल्या त्या 350 इमारती, 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या. साहेब, या इमारतीला लागणारा दगड गडाच्या पायथ्या बसून गडाच्या माथ्यावर त्याने शक्य होईल का हो? म्हणून या गडावरती 11 तलाव खोदली, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या. यातून निघणारा जो दगड आहे ना तो किल्ल्याच्या कामाला वापरला. म्हणजे एका दगडामध्ये 2 पक्षी मारले. पाण्याचा साठा केला, किल्ल्याचं बांधकाम झालं. जॉईन करायला वापरावं काय? चुना, गुळ आणि शिशाचा वापर. पण याच्यावरती त्या काळात वास्तविकता वैभव असं होतं की याच्यावरती छप्पर सुद्धा होतं. मग साहेब, छप्पर काय होतं? हे जे ओपन पेस दिसतात ना याच्यावरती चौकोनी सागवणी खांब, बँगलोरी कुंभारनळीच्या कौलांचं छप्पर होतं. चहूबाजूने रंगीबेरंगी पैठण्यांच्या झालरी होत्या. मध्ये कावदिव्यांच्या पंत्या मशाळीचा उजेड होता. सर 10 मे 1818 इंग्रज ब्रिटिश कर्नल प्रहातर मेजर हॉल या 2 ब्रिटिशाने रोपेच्या शेजारी डोंगर आहे, डोंगराचं नाव आहे पोटल्याचं डोंगर. पोटल्याच्या डोंगरावरून तोफेचा मारा केला आणि या गडाचं पहिल्यांदा दारू कोठार जाळलं. त्या किल्ला इतिहासाच्या नोंदीनुसार 11 दिवस जळत होता. जेवढं लाकडाचं होतं तेवढं जळालं. आज फक्त दगडांचं आणि विटांचं बांधकाम दिसतं. हे दगडी बांधकाम छत्रपती शिवरायांच्या काळातलं घडलं. विट बांधकाम तज्ञांची मदत की पेशवे काळातलं असावं अशी 2 पद्धतीची बांधकाम किल्ल्यावरती पाहायला भेटतात. किल्ला पाहायला सुरुवात करूया आपण. रोपेने आलात, अप्पर स्टेशनला उतरलात, 128 पायऱ्या चढलात. पहिला गेट लागला त्याचं नाव आहे मेणा दरवाजा. जर गडावरती तुम्ही पायी आला असतात तिकडून हत्ती तलाव, गंगासागर, 5 गडाच्या बाल्य किल्ल्यामध्ये प्रवास केला असता तर पलीकडचा गेट आहे त्याचं नाव आहे पालखी दरवाजा. मेणा आणि पालखी एकच प्रकार. मेणा पॅगबंद दिसतं, पालखी ओपन होती. राजाच्या राण्या सूर्योदय सूर्यास्त पाहिला पॅगबंद मेण्यामध्ये बसायच्या. पलीकडच्या गेटने येणं जाणं चालायचं मग त्याचं नाव होतं मेणा दरवाजा. पालख्या कोणाच्या याच्या? महाराज आऊसाहेब शंभूराजे राजाराम महाराज यांच्या ज्या मानासन्मानाच्या पालख्या होत्या अभिमानास्पद या दरवाजाने येणं जाणं करायचं म्हणून याचं नाव होतं पालखी दरवाजा. सर, या 2 गेटच्या मध्ये ही आडवी जी भिंत तुम्हाला दिसते का, या भिंतीला संलग्न एकाला एक लागून 6 महल आहेत. राण्यांच्या महलाचा भाग म्हणून ओळखलं जातं. मग छत्रपती शिवरायांना राण्या किती होत्या आपल्या कोणाला माहिती आहेत का हो? तर शिवरायांना राण्या होत्या त्या म्हणजे 8. आज हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे एका राजाला 1 राणी करण्यासाठी परमिशन आहे. आपल्या राजाने 8 लग्न का करावी त्याच्या मागचे कारण होतं. स्वराज्यात मावळ्यांची कमतरता होती. मोठमोठ्या घराण्यातल्या त्या मुली केल्या. प्रथमतः 8 राण्यांची नावं सुद्धा तुम्हाला सर्वांना ऐकवतो. सईबाई, सोयराबाई, काशीबाई, गुणवंताबाई, सगुणाबाई, सकवारबाई, लक्ष्मी राणी आणि पुतला राणी. आता सर मी म्हटलं इथे तर फक्त 7 राण्या राहायच्या. मग शिवाजी राजांच्या 2 राण्या राहायच्या कुठं? महाराजांच्या पोटराणी धर्मपत्नी सईबाई, संभाजीराजांच्या मातोश्री यांची देवाज्ञा झाली 1659 ला. राजगड किल्ल्यावरती तुम्ही कधी गेलात तर पद्मावती माचीवरती सईबाईंची समाधी पाहतो. मात्र संभाजीराजे वयाचे 2 वर्षाचे होते. राजांच्या 3 नंबरच्या राणी तुम्ही गडाकडे जेव्हा आलात तर 2 किलोमीटर पाठीमागे पाचडगाव लागला असेल. आऊसाहेबांना 9 एकराचा वाडा होता. दम्याचा त्रास होता, गडाचा चढ उतरवणं शक्य नाही म्हणून त्यांच्या सेवेला 3 नंबरच्या राणी पुतला राणी साहेब यांना गडाच्या पायथ्याशी ठेवलं. बाकीच्या 6 राण्यांना 6 दालनाची रचना. आतमध्ये गेलात तर आतमध्ये 2 बेस पाहायला भेटतात. पहिला हॉल होता, पाठीमागे अंतापूरमध्ये बेडरूम, टॉयलेट रचना, थंड हवा खाण्यासाठी खिडकी, असं एका राणीसाठी एक मोठं दालन पाहायला भेटतं. राणीच्या महलासमोर जिथे आपण बसलेला हे सर्वंट कॉटेज, नोकर चाकर शिपायांची घरं. राणीने आज्ञा करावी, दासीने आतमध्ये जावं, काम करावं आणि पुन्हा विश्रांतीला इथून बसावं. म्हणजे प्रत्येक राणीच्या सेवेक दासी एक सर्वंट म्हणून आपले ते काम पाहत असायचे. त्या प्रत्येक दासीला एक राहतं घर इथे असायचं. आपण थोडंसं मागे जाऊया, तिथे जे काही 2 पॉईंट राहिले ते पाहूया आणि पुढील दर्शनात जाऊया. पण जाण्यापूर्वी साहेब, स्वराज्य हे गडकिल्ले ज्यांच्यामुळे घडले ना त्या म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब. आणि त्या माऊलींचं नाव घेतलं की स्वराज्यातल्या 2 राजांची आठवण होते. राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज, राजे छत्रपती श्री संभाजी महाराज. मग तुम्हाला सर्वांना एक शेर ऐकवतो का जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला आलात, का जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला आलात म्हणून त्या अंगणामध्ये दिसते ती तुळस. आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय जन्माला आले म्हणून त्या मंदिराची दिसतात उंच उंच ते कळस, उंच उंच ते कळस. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हे बघा आपल्या समोर इकडे जे काही 5 राजवाडे दिसतात का, पहिले 2 जॉईंट आहेत, पलीकडे 2 सेपरेट तो सिंगल वे.
परंतु 2 झाडांच्या खालच्या बाजूला उर्वरित 3 राजवाडे पाहायला भेटतात. त्या वाड्यांच्या साईडला वाडेश्वर महादेवाचं मंदिर आणि तसंच एक कुशावर्त तलाव पाहायला भेटतं. हे 3 वाडे खालच्या दिशेला होते आणि ते 5 पाहायला भेटतात. हे अष्टप्रधान मंडळाचे वाडे. हिंदवी स्वराज्यातल्या महाराष्ट्रातल्या 365 गडकोटांचा कारभार रायगडावरून इथून केला जात होता. त्या काळातल्या मंत्री महोदयांची घरं आहेत. राजांचे मंत्री कोण तर मोरोपंत पिंगळे, हंबीराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र नीलकंठ निराजीरावजी, अनाजी पंत, रघुनाथ पंडित असे जे काही राजांचे मंत्री होते त्या प्रत्येक मंत्र्यासाठी एक राहतं घर या ठिकाणावरती होतं. मध्ये त्यांच्या अंतापुराची व्यवस्था होती. साईडला त्यांना कचेऱ्या आणि पलीकडे बघा इंडियन टॉयलेट सिस्टीम, जी समोर आपल्याला जी काही 2 दगडाची टॉयलेटची भांडी पाहायला भेटतात. ही राजांनी 350 वर्षांची संकल्पना रायगडावरती राबवलेली पाहायला भेटते. हेच इंग्रजांनी पाहिलं, त्याला मॉडिफाय केलं आणि तेच पुन्हा भारताला रिटर्न केलं गेलं आणि तेच महागडी टॉयलेटची भांडी आज सुद्धा वापरले जातात. पण शासन आपल्याला गावोगावी घरोघरी राबवते की घरोघरी शौचालय बांधा. हा संदेश 350 वर्षापूर्वी आपल्या राजाने रायगडावरून दिला होता. बघा ते दगडी 2 टॉयलेटची भांडी तुम्हाला इथे पाहायला भेटतील सर. याच्याच वरच्या दिशेला जाळीमध्ये 2 खड्डे आणि दगडामध्ये पाहतो. जाळी आपल्या सुरक्षेसाठी आता टाकलेली आहे, पण दगडातलं मात्र 350 वर्षापूर्वीचे हे धान्यांची कोठारं, याला कोकणात पेव किंवा कणगी म्हणतात. या गडावरती 3000ची फौज राहायची सर. या 3000 फौजेला 6 महिने धान्य पुरेल एवढा धान्यासाठी इमर्जन्सी इथून धान्य स्टोअर पुरवलं जात असायची धान्यांची कोठारं. पण शिवरायांच्या नंतर 1733 ते 80 या कालखंडात पेशवाईचं राज्य आलं. या पेशवाईच्या राज्याने याचा वेगळा वापर करून घेतला, ते म्हणजे काळ कोठडी. चोरी लबाडी गुन्हेगारी करणाऱ्याला 7 दिवस ते डांबायचं. 8व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला, डबल गोंत्यामध्ये बांधायचं आणि सरळ टकमक टोकावरून लुटून दिलं जायचं. हायकोर्ट हाय शिक्षा होती. पण आपल्या राजांनी टकमक टोकावर कधीच कोणाचा कडेलोट केला नाही. शिवाजीराजाने या स्वराज्यात 2 किल्ले तयार केले होते. आपण सातारा जिल्ह्यात कधी गेलात तर वासोटा नावाचा किल्ला पाहायला भेटतो. सह्याद्रीच्या कुशीमध्ये लिंगाणा हे 2 किल्ले राजाने कैद्यांसाठी वापरले होते. हे कोकणातली पेव किंवा कणगी. आपण कोल्हापूरचं पन्हाळा पाहिलंय का सर? स्वराज्याचं सर्वात मेन धान्यासाठी कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरती होतं. पन्हाळ्यावरती जमीन लेवल पासून 52 फूट उंचाची 3 कोठार आहेत. त्यांची नाव आहेत गंगा, यमुना, सरस्वती. 52 फुटावरून धान्य टाकायचं आणि मागच्या बाजूला आउटलेटद्वारा धान्य बाहेर पास केलं जायचं. इथे तशी पद्धत नाही सर. ओतानावरून ओतायचं, काढताना लाकडी सिडीचा वापर करायचा. सिडीने खाली उतरायचं, धान्य गोणीमध्ये भरायचं आणि इमर्जन्सी जिकडे पाहिजे तिकडे धान्य पुरवठा केल्याची धान्यांची गोदाम आहेत. पहिला खड्डा 22 फूट, दुसरा 20 आणि तिसरा 15 फुटाचा पाहायला भेटतो. याच्यावरती सुद्धा लाकडी फर्निचर्स होतं. त्याच्यामुळे धान्यामध्ये कदापि पाणी जात नसायचं. ही धान्य गोदाम एकदा पाहून घ्या आणि मग राजांचा वाडा पाहायला जाऊया. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धान्याची कोठार आहे. हे पहिलं किती 25 फुटाचं होतं. पहिला 22, दुसरा 20 आणि तिसरा 15. 22 फुटाचं होतं. विहिरीसारखं 22, 20, 15. 22, 20 ते 15. तुम्ही सर्वांनी आता जो प्रवास केला सर, या दरवाजापासून समोर एक बघा प्लेन प्लास्टिक केलेली भिंत तुम्हाला पाहायला भेटते का? या भिंतीपर्यंत आपल्या सर्वांना जायचंय. परंतु जात असण्याच्या मध्ये एकाला एक लागून 4 चौहत्रे आहेत आणि या पूर्ण इलाक्याला छत्रपती शिवरायांच्या राहत्या राजवाड्याचं परिसर म्हणून ओळखलं जातं. आपल्या महाराजांचा त्यांच्या काळातला प्रशस्त राहता राजवाडा जो होता तो इथे पूर्ण 2 मजली उंच होता आणि पूर्ण वाडा एका लाकडी छपराचा होता. मग विचार करा त्या काळातला तो दुतर्फी 32 फूट हाईटचा राहता राजवाडा असेल तरी कसा सर. बघा आज सुद्धा याच्यावरती चौकोनी बॉक्सवाले जे दगड दिसतात का, चौकोनी बॉक्सवाले जे दगड, या दगडावरती त्यावेळेस सागवणी खांब, बँगलोरी कुंभारनळीच्या कौलांचं छप्पर होतं. चहूबाजूने रंगीबेरंगी पैठणांच्या झालरी होत्या आणि या भव्य दिव्य वाड्यामध्ये आपल्या छत्रपती शिवरायांचं 10 वर्षाचं वास्तव्य होतं. राजे 1671 ला राजधानी राजगडाला सोडून रायगडावरती आले आणि इथेच 10 वर्ष राहिले गेले आणि इथेच 3 एप्रिल 1680 ला आपला महाराष्ट्रातला सूर्य मावळतीला निघाला. सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये रायगडाच्या बदली असे काही 2 दिवस पडले सर. एक रायगडाला आनंद सुद्धा देणारा दिवस पाहायला भेटला आणि एक दुःख सुद्धा देणारा दिवस पाहायला भेटला सर. आनंदाचा दिवस आजही आनंदाने साजरा होतो. आयुष्यात ना एकदा तरी त्या रायगडाच्या वारीमध्ये एकदा तरी 6 जूनचा राज्याभिषेक पाहून बघा. तो माहोल, तो आनंद, उत्साह 350 वर्षावरच्या राज्याभिषेक सोहळ्याची आठवण करून देतो. पण जो दिवस, जो क्षण या रायगडाच्या बदली पडायला नको होता तो सुद्धा पडला गेला. महाराष्ट्रातले 365 गडकिल्ले पोरके झाले. आपण मावळे पोरके झालो. 18 पगड जाती पोरक्या झाल्या गेल्या. स्वराज्याची राजधानी पोरकी झाली आणि 3 एप्रिल 1680 ला चैत्र पौर्णिमा हनुमंत जयंतीच्या दिवशी आपल्या राजांनी अखेरचा श्वास याच राहत्या राजवाड्यामध्ये सोडला. ही जागा, ही माती आपल्यासाठी किती पवित्र याची कल्पना करा. अखंड आयुष्य आपल्या राजांना लाभलं ते फक्त 50 वर्षाचं होतं साहेब. आपले 50 वर्ष कशी निघतात तर 20 वर्ष बालपणामध्ये आणि उरलेल्या 30 वर्षामध्ये मनासारखं एक स्वतंत्र घर बांधता येत नाही. राजाने खरं तर एक साम्राज्य घडवलं.
पण मनापासून एवढं सांगू इच्छितो की याच राजवाड्याने तो शेवटचा प्रसंग पाहायला गेला. इथूनच ती शेवटची अंतिम यात्रा निघाली. समोर 1 किलोमीटर अंतरावरती जे मंदिर पाहतो का, याच्या मागे बघा शंकू आकाराचं व्हाईट कलरचं जे गोल घुमट दिसतं का, हे आपल्या लाडक्या राजांची समाधी म्हणजे महाराजांच्या देहाची लागणी रायगडावरती त्या ठिकाणी दिलेली पाहायला भेटे. म्हणून याच ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की अनामवीरा जेथे झाला तुझा जीवनांत, अहो पेटली न वात या धगधगत्या साम्राज्यवीरा. प्रशस्त वाडा इथे होता. वाड्याच्या कॉर्नरला ते पाण्याच्या 3 टाक्या पाहायला भेटतील. समोर ऐताकृती खड्डा, राजांचं त्यावेळेचं 350 वर्षापूर्वीचं स्विमिंग पूल. आज जशी टब्बात रचना पाहतो ना, 350 वर्षापूर्वी राजाने बनवलं ते स्विमिंग पूल आपल्याला बघायला भेटतं. हे पाहत स्वयंपाकघर पाहायला पुढे निघूया. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. पाण्याच्या होऊ दे. हे सगळं आपण मागून येतो. 350 वर्षापूर्वीचं स्विमिंग पूल. आणि तसंच राजवाड्याला सर तांब्याच्या पाईपलाईन दाखवतो. 350 वर्षांपूर्वी स्विमिंग पूल होते आणि आपण बोलतो आपल्याकडे सगळं फॉरेनर लोकांनी आणलं. हे बघा, ही पूर्वीची तांब्याची पाईपलाईन राजवाड्याला होती. अर्धी नाही दोन तांबे पिवा. काय होतं हे? तांब्याची पाईपलाईन. पाईपलाईन हो सर, स्टीलच्या कशा टाकतात. चपला घालू नका, खाली उतरा. सावकाश करतो खाली. आणि आपल्या राजांचं जेवण रायगडावरती इथेच बनवलं जायचं आणि तेही राजांच्या नजरेसमोर बनवलं जायचं. तो राजवाडा हे त्या काळातल्या स्वयंपाकघराची जागा पाहिली. ही तळ कोकणातले उकळं पाहायला भेटली. भात कांडण वगैरे करण्यासाठी जागा. तांदळाच्या वरचं कवर, कारण कोकणात आपण नाचणी, वरी आणि तांदूळ पीक जास्त प्रमाणात उत्पन्नित केलं जात असायचं. त्याला कांडण करण्यासाठी या उखळांचा वापर केला जात असायचा. या वाड्याला जे काही समोरचे दरवाजे दिसतात का छोट्या आकाराचे, याला टॅहळणी बुर्ज म्हणतात. दोन्ही बाजूला आपलं लक्ष वेधलं गेलं तर दोन्ही बाजूला टॅहळणी बुर्जांचा वापर केलेला आपल्याला पाहायला भेटतो. त्याचं कारणच तसं होतं. 350 वर्षापूर्वी आपले राजे एवढे ग्रेट आणि एवढे हुशार होते की वाड्यामध्ये सुद्धा सुरक्षा त्यावेळी ठेवण्यात गरजेची होती. का दुश्मनाचा कधी हल्ला आपल्यावरती येऊ शकला असता, या हिशोबाने महाराजांनी त्या ठिकाणी टहळणी सुद्धा राजे गडावरती असतील सुरक्षा व्यवस्थित राहिली जात असायची. बघा, तो वाडा हे स्वयंपाकघर पाहिलं. पुढे राजांचं सचिवालय पाहूया. त्या जागेवर जाऊन बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हे बघा, समोर विटांची चौकोनी बॉक्सवाली जी खोली पाहायला भेटते का, या खोलीचं नाव आहे टाकसाळ. करंशी छापखान्याची जागा. छत्रपती शिवरायांच्या काळात महाराजांच्या वैयक्तिक आणि स्वतंत्र 4 करंश होत्या. या 4 करंश कोणत्या होत्या तर शिवराई, नाणी, मुद्रा, होण. याच्यातले 2 कॉईन खूप महत्वाचे होते. एक जे होतं ते होण हे चलन सोन्याचं होतं, 1.4 ग्रॅमचं होतं. आणि दुसरी होती तांब्याची शिवमुद्रा. याच्यावरती लिहिण्यात आलेलं तुम्ही लेख वाचला असेल, कारण की जसं आपल्या 1 रुपयाच्या कॉईनवरती लिहिलं जातं सत्यमेव जयते, 350 वर्षापूर्वीच्या शिवमुद्रेवरती लिहिण्यात आलं होतं की प्रतिपचंद्र लेखे व वर्ध विष्णू विश्ववंदिता शहा शनो शहा शिवशा मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ असा होता की आकाशातील जो चंद्र आहे, प्रतिपदेच्या चंद्र कोरेने जसा वाढत राहतो, शहाजी राजांचे पुत्र शिवरायांचं स्वराज्य याच चंद्र कोरेप्रमाणे वाढावं ही त्या स्त्रीची इच्छा, अशी शिवमुद्रा रायगडावर तिथे तयार केली जात असायची. इथे समोर बघा, ही राजांची स्वतंत्र बाल्कनी, याला गॅलरी सज्जा म्हणतात. काही तज्ञांची मतं ही 2 मजली उंच होती. आज हा पहिला मजला आहे. याच्यावरती अजून एक दुसरा मजला असेल तर विचार करा त्याची हाईट किती उंच असेल ती. आणि इथूनच गडाची 8 किल्ल्यांचं दर्शन महाराजांना वेळेनुसार आणि वातावरणानुसार दिसतं येतं. म्हणजे 8 किल्ले कोणते असायचे तर किल्ल्याच्या पूर्व दिशेला राजगड, तोरणा, लिंगाणा दिसला जात होता. रायगडाच्या दक्षिणेला पाहिलं प्रतापगड, सोनगड, चांबारगड, मकरंदगड दिसायचा. आणि रायगडाच्या पश्चिमेकडे मानगड. अशा 8 किल्ले शिवरायांना रायगडावरून दर्शनात यायचे. याच बाल्कनी सारखे समोरचे 2 स्तंभ दिसतात का, हे त्यावेळेचे सप्त होणारे, त्यावेळेस ते 7 मजली उंच होते. सप्त म्हटल्यानंतर ते 7 मजली होते. आज हा पहिला आणि दुसरा मजला आहे. याच्यावरती अजून जर का 5 मजले असेल तर आपण कल्पना करा की त्याच्या 7व्या मजल्याची हाईट किती उंच असावी. यांना त्या काळात सजवलं जात असायचं. पूर्णत्व 7 मजल्यांना रंगीबेरंगी पैठणांच्या झालरी, प्रत्येक स्तंभामध्ये 360 दिवे पेटवले जात असायचे. तांब्याच्या नळखंटानं कारंजी उडवले जायचं. सायंकाळच्या तेलाच्या पंत्या लावलेल्या असतील आणि याचं प्रतिबिंब जर एका खालील तलावामध्ये पडलेलं असेल किंवा या किल्ल्यावरती पडलेलं असेल तर या राजधानीची शोभा किती देखणी असेल. आणि या स्तंभांना त्यावेळी सजवलं जात असायचं. आणि यांचा वापर काय करून घ्यायचे तर पलीकडच्या स्तंभाचं नाव आहे विजयस्तंभ. विजयाचं प्रतीक म्हणून स्वराज्याचा भगवा रायगडाच्या माथ्यावरती तिथे फडकवून त्याला विजयस्तंभ असं म्हणतात. हा होता समोर अष्टकोनी स्तंभ. शिवरायांच्या राण्या सायंकाळच्या प्रहरी निवांत हवा खाण्यासाठी इथून बसायच्याला राण्यांची गॅलरी सज्जा असं म्हटलं जातं. सर समोर बघा, ऐताकृती जो खड्डा दिसतो का तुम्हाला सर्वांना, त्या कॉर्नर मध्ये बघा यल आकाराचा खड्डा आहे. 11 पायऱ्या खाली उतरल्यानंतर डाव्या हातावरती 10 बायची खोली आहे. आणि या खोलीचं नाव आहे गुप्त खलबतखाना. स्वराज्याच्या गुप्तेर खात्याचे प्रमुख होते, त्यांचं नाव आहे बहिरोपी बहिर्जने. बहिरोपी का म्हणायचं तर बसल्या जागेवरती 7 रूपं बदलायची. वेषांतर करण्यात खूप मोठे माहीर होते. 18 पगड 18 भाषा येत होत्या. आणि तसंच विचार केला गेला तर दुश्मनाच्या छावणीमध्ये जाऊन त्याच्या भाषेमध्ये, त्याच्या वेशेमध्ये उभं राहून तिथली माहिती गोळा करणं, त्याच्यावरती स्वतःहून अभ्यास करणं आणि सर्वात महत्वाची माहिती
जी खलबत गडावरती इथे करणं याला गुप्त खलबतखणा असं म्हटलं जातं बघा. आता आपण ज्या 200 फुटावरती उभ्या आहात ना, हे राजांचं त्यावेळेचं सचिवालय. आपल्या राजांचे जे 8 मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या हाताकडे एक सुरणीस, एक कारकून सचिव म्हणून कामकाज पाहणी करतं. ताम्रपत्र, बखर, दस्तावेज हे जे काही लिहिलं जात असायचं ते इथून तयार होतं. ही त्याची दप्तर व्यवस्थेची ठिकाणं होती बघा. याच्या मागे तो 2 मजली चौतरा पाहतो, याला म्हणतात दिवाणी खास, आणि जे छत्र आपण पाहायला जाऊ त्याला म्हणतात दिवाणी आम. प्रात्यक्षिक लाईव्ह मध्ये पाहायचं म्हटलं तर सर दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती जावं. दिवाणी खास लोकसभा विधानसभेची जागा, आम जनतेचा दरबार, राज्याभिषेक सोहळा, गडाची पवित्र जागा पाहायला जाऊया. पण जाण्यापूर्वी सर ते इलेक्ट्रिकचे पोल दिसतात का तुम्हाला? इथून रायगडाच्या पश्चिमेला गेलात, पश्चिमेचं शेवटचं टोक ते म्हणजे हिरकणीचा बुरुज. तुम्ही हिरकणीची स्टोरी ऐकली वाचली असेल. रायगडाच्या इतिहासाला प्रेरणा देणारी गोष्ट ती म्हणजे हिरा नावाची गवळण रोज दूध विकण्यासाठी रायगडाच्या माथ्यावरती यायची. गडावर मात्र नियम होता की गडावर एकदा नगारे ढोल ताशे वाजले की किल्ल्याचं महाद्वारे बंद केलं जायचं. साहेब माता गडावरती होती. इथं 6 महिन्याचं बाळ गडाच्या पायथ्याशी राहत होतं. हिरा नावाची गवळण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध विकताना क्षणामध्ये विसावली गेली आणि जेव्हा तिच्या ध्यानी आलं तेव्हा धावत पळत किल्ल्याच्या महादरवाजापर्यंत गेली. त्या महादरवाजापाशी सरदार होते चांगोजी कटकर. यांना विनंती करू लागली, माझं छोटं बाळ आणि त्या बाळाला दूध पाजणं फार गरजेचं आहे. पण त्या चांगोजी कटकरांना शिवरायांची आज्ञा नव्हती. एका मराठ्याच्या नात्यानं, एका माणुसकीच्या नात्यानं तिला गडावरती आणलं. राहिला खायला व्यवस्था गडावरती केली, पण त्या माऊलीवर राहता येईना. या गडावरतीच्या हवेचा झुळके तो तिच्या बाळाचा रडण्याचा त्या कानामध्ये गुरफडत होता. शेवटच्या प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या बाळाच्या आकांतेने हीच माऊली आपल्या त्याच वेळेला महाराजांनी 2 सेवेकरी गडाच्या पायथ्याशी पाठवले. ज्या चौकशीला जाणाऱ्या मावळ्यांना कळलं गेलं की हिरकणी नावाची गवळण सुद्धा गडाच्या पायथ्याशी. काही विचारलं नाही. तिला आणि तिच्या बाळाला पालखीत बसली रायगडाच्या त्या सदरेवरती आणलं आणि हिरकणीला विचारलं. झाली सर्व घटना माऊली राजांसमोर सांगितली गेली. पण राजाने हिरकणीला एक प्रश्न विचारला, हिरा रात्रीच्या वेळेला तू या गडावरून जसं खाली उतरत होती तसं आताही जाऊन दाखवतेस का ग? माऊली त्याच प्रसंगाला एका रडक्यावर एवढंच म्हणाले, महाराज रायगडाच्या पश्चिम कड्यावरून रात्रीच्या प्रसंगी उतरत असताना माझ्या नजरेसमोर मला ते माझं बाळ दिसत होतं, पण आता जर तुला जे दरी दिसल्याचं जाऊ शकत नाही. भरेल ते डोळे माऊलीनं पुसले गेले. पण त्याच सदऱ्यामध्ये एक छाती टोकून सांगितलं, राजा आपला रायगड हा बेलाकणी बुलंद नाही आहे. याचं कारण एकच सांगतो राजा, की त्या पश्चिमेच्या कड्यातून एखादी बहादर स्त्री जर का उतरू शकते तर या गडावरती गणिम सहज येऊ शकते. हिरोजींना सांगितलं त्वरित पुढे जा, रायगडाचा पश्चिमेचा कडा कसा तिथे बुरुज बांधा आणि त्या बुरुजाचं नाव काय द्याल? तर त्या बुरुजाचं नाव दिलं हिरकणीचा बुरुज. त्या बाळाचं नाव ठेवलं झुंजाराव. म्हणजे विचार करा महाराजांची दूरदृष्टी किती महत्वाची होती. त्याच वेळी राजे म्हटले, वा बहादरा या आईचं दूध पितोयस, लवकर मोठं होणे आपल्या स्वराज्यात सामील हो. हे राजांचे त्या काळातले बोल त्या मावळ्याच्या कानी पडले होते. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट. राजांनी त्याच मावळीची खना नारळ ओटी भरली, पालखीत बसवून मिरवणूक खालच्या गावामध्ये कळली. असा राजाने त्या स्त्रीचा आदर या रायगडाच्या सदरेवरती केला. ते सदर पाहायला आपण जाऊया. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की सर ते बघा पलीकडे जे आडवट टोक दिसतं का, काही लोक त्या टोकावरती गेले दिसतं बघा. ज्या टोकावरती भगवा फडकलेल्या टोकाचं नाव आहे टकमक टोक आणि याची हाईट आहे 1275 फूट उंच. असं सांगितलं होतं की पेशवेकडे जर का कोणी चोरी लबाडी गुन्हेगारी केली तर त्या गुन्हेगाराला त्या टोकावरून लोटलं जात असायचं. पण शिवरायाने त्या टोकावरून कधीच कोणाचा कडेलोट करण्यात आला नव्हता. रायगडाच्या त्या टकमक टोकावरून मात्र राजमाता जिजाऊंचा वाडा दिसतो आणि राजे त्या टोकावरून आपल्या राजमातेचं दर्शन घ्यायचे. मग सर दर्शन व्हायचं कसं? आज आपल्याकडे फोन आहेत, शिवकाळात फोन होते का? महाराजांनी त्या टोकावर ते घंटी लावली होती. घंटी वाजवतात राजमाता जिजाऊ वाड्याच्या बाहेर भगवा ध्वज घेऊन यायच्या. अभिमानानं दर्शन व्हायचं. यालाच त्या काळातलं शिवप्रेम म्हणतात. ते खरं टकमक टोक आपल्याला पाहायला भेटतं. समोर इथे खाली जे भव्य मोठे तलाव पाहायला भेटतं का, अशी गडावरती भव्य मोठमोठे 11 तलाव आहेत. त्यातलं हे पहिलं तलाव पाहायला भेटतं बाल्ले किल्ल्याच्या जवळ. या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. हे 32 फूट खोल आहे, घेरा 184 मीटरचं आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकाला काशीचे गागाभट्ट आले होते. यांनी 7 नद्यांचं पाणी आणलं होतं. तर राज्याभिषेक सोहळा झाला. उरलेलं जे काही पाणी आहे ते याच तलावामध्ये विसर्जित केलं आणि याचंच नाव ठेवलं तीर्थ गंगासागर. म्हणून सर याच्यावर एक 4 ओळीची कविता सुद्धा म्हटली की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणिले सप्त नद्यांचं पाणी. जले हे झाले तीर्थांचे घर आणि नाव तयास गंगासागर. तीर्थ गंगासागर म्हणून त्याची ओळख आहे. गडावरती जेवढं 12 महिने पिण्यासाठी जे पाणी त्या काळात सुद्धा आणि आता सुद्धा जे पाणी पिण्यासाठी वापरलं जातं ते याच तलावातलं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. आता आपण पुढे राज्याभिषेक सोहळा पाहूया. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. बघा सर्वजण शिवतीर्थ रायगडाच्या खूप अतिमहत्वाच्या आणि पवित्र जागेवरती आहेत. सर हा राजांचा त्यावेळेचा दरबार आहे आणि या दरबारामध्ये किमान त्यावेळी ते 6000 लोक बसली जात होती. परंतु शिवकाळात लाईट माईक असा काही प्रकार नव्हता. कारण की आपण रायगडाच्या सदरेवरती उभे आहात. ज्या जागेवरती आपण मागे पाहिलं तर समोर राजांचं राजसिंहासनाची जागा आहे. त्या सिंहासना बसून पाठीमागे नगारखान्यापर्यंत अंतर आहे 225 फुटाचं.
पण शिवकाळात लाईट माईक काही नव्हतं. आपले महाराज इथून काही बोलले तर शेवटच्या व्यक्तीला ऐकलं जायचं. तिथून कोणी काही कुजबुजलं गेलं राजांपर्यंत आवाज जायचा इको साऊंड सिस्टीम म्हणतात. हे जर आपल्याला अनुभवायचं असेल तर सर्वात महत्वाच्या 3 सूचनेचं पालन करायचं. सर्वात पहिली सूचना, या प्लाटूनवरती कोणीही चपला घालायच्या नाहीये. दुसरी गोष्ट, आपला इको साऊंड ऐकायचा असेल तर आपण शांत राहा, आपल्या बाजूच्या लोकांना 2 मिनिटांसाठी शांत ठेवा. तिसरी गोष्ट, तुम्ही सर्व शांत राहिलात तर मी त्या गेट पासून एकदम हलक्या आवाजामध्ये बोलेल. माझा आवाज एवढाच असेल की छत्रपती श्री शिवाजी महाराज की. आवाजाला मोठ्याने रिप्लाय द्यायचं जय म्हणून. मी बोलेल जय भवानी, आपण बोलायचं जय शिवराय. हा कागद पडेल आणि याचा आवाज आला तर शिल्पकार हिरोज इंदुरकरांसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. चला आपण सर्वांनी एकदा भिंतीच्या कडेला उभे राहून घ्या. जय 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 शिवाजी. जय. याचा आवाज आता शिल्पकार हिरोजींसाठी टाळ्या वाजवतो सर्वांनी. 1 2 3. तर खूप छान माहिती भेटते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, अजून इन्फॉर्मेशन भेटेल तुम्हाला. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आपण सर्वांनी शिवतीर्थ रायगडाच्या खूप अतिमहत्वाच्या आणि पवित्र जागेचं आता सर्वांनी दर्शन घेतलं. प्रथमतः इथल्या वास्तूंची आपण सर्वांनी एकदा ओळख करूया. समोरचं आपल्याला जे छत्र पाहायला भेटतं का, याच जागेवरती आपल्या राजांचं त्यांच्या कारकिर्दीमध्ये 32 मन वजनाच्या सुवर्ण सोन्याच्या सिंहासन ठेवण्याची ती जागा होती. मात्र ते सिंहासन काय पाहता येत नाही, परंतु याची ओळख राहावी म्हणून भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जलसिंग 1985 ला या छत्राची स्थापना केल्या. छत्राला मेघडंबरी असं म्हटलं होतं सर. त्या मेघडंबरीच्या आतमध्ये आपल्या महाराजांची मूर्ती पाहायला भेटते का. 6 जून 2009 मध्ये आपल्या महाराजांचे वंशज 13वे वंशज युवराज छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी या जागेवरती ती 600 किलोची मूर्ती बसवली. या मूर्तीवरती जो फुलांचा हार दिसतो डेली सांगलीवरून येतो शिवप्रतिष्ठान मंडळाचा. गेले 32 वर्ष ते कंटिन्यू ते पूजा केली, ते हार घातला होतो. आणि दुसरा हार येतो ठाण्याचे श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या मार्फत गेले 10 वर्ष कंटिन्यू याच्यावर हार येण्यास सुरुवात झाली. बघा सकाळी इथे सुद्धा त्याची पूजा होते. याच्या खाली लाईन मध्ये 3 खिडक्या आहेत. फुलांमुळे आतमध्ये खिडक्या दिसत नाहीत, पण त्या खिडक्यांच्या आतमध्ये एक दगडी चौहूत्र आहे की ज्याच्यावरती आपल्या राजांचं पूर्वीपार 32 मन वजनाच्या सुवर्ण सोन्याच्या सिंहासन ठेवण्याची जागा होती. जर त्या सिंहासनाचं वजन तरी काय होतं तर 1 मन म्हणजे 40 किलो असं रत्नजडीत 1280 किलो वजनाचं सुवर्ण सोन्याचं सिंहासन इथे होतं. सिंहासनाच्या एका बाजूला राण्या अष्टप्रधान मंडळात बसण्यासाठी व्यासपीठ होतं आणि या दरबारामध्ये किमान त्या 6000 लोक बसलेली होती. तोच एक आनंदाचा सोहळा, एक आनंदाची तारीख होती 6 जून 1674. छत्रपती शिवाजीराजे 6 जूनला पहाटे 4 वाजता उठले. रायगडावरील कोणत्याही देवदेवतांना राजे विसरले नव्हते. राजे पहिल्यांदा रायगडाच्या या सदरेतून निघाले. नगारखान्याच्या बाहेर बलाढ्य देही 4 पायाच्या हत्तींची अंबारी सजवलेली होती. राजे त्या पहिल्यांदा अंबारीमध्ये बसले आणि पहिल्यांदा जगदीश्वराच्या दर्शनास गेले. आई भवानी देवीला साकडे घातलं. गडदेवता शिरकाई मातेला नतमस्तक झाले आणि पुन्हा महाराजांची अंबारी त्याच नगारखान्याच्या समोर येऊन थांबली. राजा त्या अंबारीतून उतरले. आरती ओवाळी दृष्ट काढली गेली. राजांचं पहिलं पाऊल रायगडाच्या सदरेवरती पडलं. इथल्या त्या 6000 लोकांनी आपल्या रुबाबात डोक्यामध्ये बांधलेले जे भगवे फेटे होते ना, ते प्रत्येकाने आपले भगवे फेटे काढले गेले आणि प्रत्येकाने झुकून लाडक्या राजाला मानाचा मुजरा घातला गेला. महाराज तो मुजरा स्वीकारून ज्या स्वराज्याच्या सिंहासनाच्या पहिल्या पायरीला पोहोचले त्याच वेळी राजाने आपल्या आऊसाहेबांना पाहिलं, सिंहासनाला पाहिलं, पण राजांचे डोळे त्यावेळी आनंदाच्या अश्रूने भरले होते. का सर, या आनंदाच्या सोहळ्यात डोळ्यामध्ये अश्रू का होते त्याचं एक कारण होतं की या सदरेमध्ये आपले जीवाभावाचे मावळे कोणच पाहायला भेटत. राजा स्वराज्याच्या सिंहासनाच्या पहिल्या नतमस्तक होता आपल्या आऊसाहेबांना म्हटले होते की आऊसाहेब या स्वराज्याची जी पहिली पायरी चढतोय, आऊसाहेब या स्वराज्याची जी पहिली पायरी चढतोय, आधी लगीन त्या कोंढाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचा म्हणणार माझा ताना कुठेच पाहत आहे. आऊसाहेब स्वराज्याची दुसरी पायरी चढत असताना राजांचे डोळे आनंदाच्या अश्रूने भरले होते. पण त्याच वेळी त्या जिजाऊ माऊलींकडे सुद्धा लक्ष गेलं. त्या मातेच्या डोळ्यामध्ये त्या आनंदाचे अश्रू दिसत होते. लटलटत्या पायाने स्वराज्याच्या दुसऱ्या पायरीच्या पहिलं पाऊल पडलं गेलं. त्याच वेळेला जे आपल्या आऊसाहेबांना म्हणतायत की लाखाचे पोशिंदे तुम्ही, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे असे म्हणणारे बाजीप्रभू कुठे. नुकतेच त्या नेसरीच्या खिंडी प्रतापराव मुरारबाजी वेड्यात मराठे वीर दौडले 5000च्या फौजेवरती 7 मावळे तुटून पडले होते, पण शेवटपर्यंत राजाने तोंड टाकू शकले अशी रायगडाची सदर पाहत होते. आणि असंख्य वीर मावळ्यांची नाव घेत लटलट त्या पाणी राजे स्वराज्याच्या सिंहासनाच्या दिशेने पुढे निघाले.
काशीचे गागाभट्ट 2 पावलं पुढून राजांच्या डोक्यातील छत्र प्रकट केलं, हातामध्ये विष्णूची मूर्ती दिली, शतधारांनी राजांचा अभिषेक झाला, 1000 मोहरा उधळल्या गेल्या आणि सिंहासनाच्या मागून एका गुलचुपदाराने ललकारी दिली. मी ललकारी देतो, मागून सर्वांनी मोठ्याने जय बोला. सर्वांनी समोर बघा, आपण एकदा ललकारी देऊया. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावताऊन सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. आणि इथे आपल्या राजांचा 351वा राज्याभिषेक सोहळा पार पडला. सर त्या राज्याभिषेकाच्या पोस्टर मध्ये एक लांब केसाला एक इंग्रज वकील पाहिलाय का? याचं नाव आहे हेनरी ऑक्झिंटन. इंग्रज हा फार हुशार होता. त्यांनी नगारखान्याच्या बाहेर बलाढ्य देही 4 पायाची 2 हत्ती पाहिली. त्यांनी त्याचा तो प्रश्न आपल्या रोजनिशीमध्ये नोट केला की बाबा रे, मी 2 पायाचा माणूस हा रायगड चढताना एवढा दमचाक झालो. महाराज तुम्ही गडावरती हे बलाढ्य देही 4 पायाचे हत्ती आणले कसे? आता 350 वर्षापूर्वी तो इंग्रजी बोलणारा माणूस, या सदरेमध्ये त्याला कोणी उत्तर देऊ शकला नाही. तो इंग्रज पुढे आला, डाव्या कॉर्नरला उभा राहिला. त्यांनी पहिल्यांदा डोक्यातली व्हाईट कॅप काढली आणि त्यांनी सुद्धा झुकून आपल्या लाडक्या राजाला मानाचा मुजरा घातला. पण त्यांनी त्याच्या मनातला प्रश्न मात्र थांबवला नाही. तिथे उभे होते दुभाषित नारायण शनवी यांना विचारलं. नारायण शनवी राजांकडे गेले आणि राजाने सहज उत्तर दिलं. आता जे जाणकार सांगतात की आपले राजे एवढे ग्रेट आणि एवढे हुशार होते. त्या इंग्रजाला त्या काळात त्या प्रश्नाचं उत्तर असं दिलं होतं की आम्ही रायगडाच्या माथ्यावरती हे बलाढ्य देही 4 पायाची जे हत्ती आणले ना सर, हत्ती छोटी पिल्ल होती आणि छोटी पिल्ल पालखीत बसून गडाच्या माथ्यावरती. म्हणजे सर लहानाचं मोठं करता येतं, मोठ्याचं लहान होईल का? हत्तीची वाढी 3 वर्षात होते, किल्ल्याचं बांधकाम 14 वर्ष. हा राजांचा गणिमी गावा आणि हे आपल्या राजांची दूरदृष्टी होती. बघा या सदरेतल्या वास्तूंची एकदा ओळख करूया. मध्ये ते जाळी दिसते, पाण्याचं कुंड. सदरेतल्या लोकांना पाणी पिण्यासाठी टाकीचा वापर केला जात असायचा. बघा समोर जो दगड आहे याची 2 कारण. याचं पहिलं कारण असं सांगितलं जातं की रायगडाचं टॉप शिखर होतं म्हणून त्याचं भूमिपूजन तिथे केलं, त्याच्यामुळे तो दगड हटवता येत नाही. दुसरं कारण असं सांगितलं तर इथे इको साऊंड सिस्टीम आता जी दाखवली ना ती या खडकामुळे घडते, त्याच्यावर तो खडक मध्ये ठेवला असावा असं तज्ञांची मत आहे. समोरचा गेट याचं नाव आहे नगारखाना. हा बाल्ली किल्ल्याचा प्रमुख गेट आहे. सकाळी नगारे ढोल ताशे वाजले, किल्ल्याचा दरवाजा सकाळी उघडायचा, सायंकाळी बंद व्हायचा. हा बाल्ली किल्ल्याचा प्रमुख गेट पाहत असताना बघा यालाच पाहिल्यानंतर भारतातल्या 2 गोष्टींची आठवण होते. एक गेटवे ऑफ इंडिया, इंडिया गेट. इंग्रजाने या नगारखान्याला पाहिलं गेलं आणि नंतर गेटवे ऑफ इंडिया, इंडिया गेट घडवले गेले. बघा पुढे होळीचं मैदान, बाजारपेठ पाहण्यासाठी निघूया. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. तर आता आपण होळीचा माळा आणि बाजारपेठच्या इथे चाललेलो आहे. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. सर आपण सर्वांनी शिवतीर्थ रायगडाचा खूप अतिमहत्वाचा बाल्ली किल्ला पाहताच किल्ल्याच्या समोर आला. पहिल्यांदा एका डोंगरावर जे काही भुयारी मार्ग तुम्ही सर्वांनी पाहिले याला आउटलेट ड्रेनेज सिस्टीम म्हणतात. सर जे दरबारातले जे काही सांडपाणी होतं ते वरील एका टाकीमध्ये स्टोअर करायचं. झिरपून निघणारं स्वच्छ पाणीतून दरीला पास याला जलशुद्धीकरण प्रोजेक्ट असं म्हटलं जातं. म्हणजे त्या काळात सुद्धा ॲक्वागार्ड सारखी फिल्टरिंग सिस्टीम रायगडावरती महाराजांनी त्यावेळी तयार केलेली पाहायला भेटते. बघा फिल्टर सिस्टीम पाहायला भेटते. जो समोर जो खालच्या दिशेने जो मार्ग गेला तर रोपवेच्या दिशेने जातो. जर नंतर रोपवेला जायचं असेल तर त्या मार्गाने अवघ्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही रोपवेला जाऊ शकता. पण समोर आपल्या महाराजांची जी मूर्ती तुम्हाला सर्वांना पाहायला भेटते, मूर्ती जगप्रसिद्ध आहे. मूर्ती 1974 ला बसून या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते मूर्ती बसवण्यात आली. मूर्तीचे शिल्पकार गणेश पाटकर सहस्त्रबुधे शिल्पकाराने पंचधातूची मूर्ती बॉम्बेमध्ये गिरगाव या ठिकाणी घडवली असेल. परंतु सर याच्यावरती छत्र नव्हतं. 2 जून 2012 मध्ये आपल्या महाराजांचे वारसदार 13वे वंशज उदयन महाराज साताराचे गादी आणि तसंच सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी या 2 व्यक्तींच्या अध्यक्षतेखाली याच्यावरती छत्र बसलं. सर या मूर्तीच्या समोर जे काही मोकळं ग्राउंड तुम्हाला दिसतं ना याचं नाव आहे होळीचं मैदान. मार्च महिन्यात शिमग्यामध्ये इथे मानाची होळी पेटायची. एकदा का होळी पेटली की राजा त्याच्यामध्ये 1.25 किलो सोन्याचा नारळ फेकायचे. जो कोणी 72 जळक्या होळीतून नारळ काढेल त्याला 1.25 किलो सोन्याचं कडं, एक काठीनं घोंबडं आणि एक घोडास्वार ते बक्षीस दिल्याचे. त्यावेळेचे होळीचं मैदान आपल्याला पाहायला भेटतं. संभाजी महाराज 9 वर्षाचे असताना जळक्या होळीतून नारळ काढायचे. दानशूर किती कटिबंध असल्याची कल्पना करण्यासारखी गोष्ट आहे. बघा समोर जी पत्र्याची इमारत पाहतो हत्तीशाळा म्हणतात. गडावरती जी हत्तींची लहान पिल्लं आणली यांना लहानाचं मोठं करायला हत्तीशाळेचा वापर आज ते भारतीय पुरातन विभागाचं आपल्याला ऑफिस पाहायला भेटतं. समोर तो मोठा सीसीटीव्ही वाला खांब आहे का, इथे 2350 पायऱ्यांची समाप्ती होते. गड उतरायचा असेल तर या मार्गाने गड उतरू शकता. गडावरून उतरताना काय पाहायला भेटेल तर सर्वात पहिलं लागेल ते शिरकाय मातेचं मंदिर. गडदेवता शिरकाय मातेचं मंदिर आपल्याला तिथेच पाहता येणार आहे. कारण की महाराज रायगडावर तिच्या जगदीश्वराच्या दर्शनाला जायचे त्यावेळेस महादेवाचं दर्शन करून हे बघा समोर उतरताना तुम्हाला काय पाहायला भेटेल तर पहिलं शिरकाय देवीचं मंदिर गडदेवता.
जेव्हा महाराज जगदीश्वराचं दर्शन करून पुन्हा रायगडावरती महादेवाचं दर्शन करून आल्यानंतर सदरेवर जाण्यापूर्वी गडदेवतेला नतमस्तक व्हायचे आणि मगच गडाचा कामकाज चालू केला जात असायचा. मंदिराच्या खालच्या दिशेला हत्ती तलाव, गडावरती जे हत्ती होते यांना आंघोळी पाणी पिण्यासाठी हत्ती हौदाचा वापर सुद्धा होता. आणि या गडाचा सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे गडाचा बुलंद महादरवाजा. जर रोपे आजही बंद झाला, प्रत्येक शिवभक्ताला गडावर उतरायचा असेल तर त्या महादरवाजा व्यतिरिक्त दुसरा कोणताही मार्ग नाही. जो शिवभक्त गडकोटाच्या माथ्यावरती पायी मार्ग नेईल तोच त्याची एक रचना सांगितली की ते एक नागमोडे का गोमुखी आकारासारखा पाहायला मिळतो. हत्तीच्या बळासारखी फौज या गडावरती आक्रमणासाठी आली, शत्रू बसून स्वतःचं बचाव कार्य करता यावं म्हणून गडाचा बुलंद महादरवाजा खालच्या दिशेला पाहायला मिळतो. ही भव्य विस्तारलेली त्यावेळेची बाजारपेठ, लांबी तिची 800 फूट आहे, रुंदी 40 फूट आहे. जर तिची हाईट बघा जमिनीपासून खांद्यापेक्षा उंच का, त्याचं कारण तसं होतं की त्या काळातल्या स्त्रियांना साहित्य खरेदी करायचं असेल तर त्याने पालखीत बसून साहित्य खरेदी करावं, पुरुषांना खरेदी करायचं असेल तर त्याने घोड्यावरती बसून खरेदी करावी. इकडे 22 दुकानं, इकडे 22 अशी 44 दुकानं आहे. व्यापाऱ्यांना रचना अशी होती की आगे दुकान, पीछे मकान आणि बीच में स्टोरूम, म्हणजे व्यापारी पुढे दुकान करायचा, मागे राहायचं आणि मध्ये स्टोरेज व्यवस्था होती. म्हणजे जीवनावश्यक वस्तूंची विक्री या भव्य अशा बाजारपेठेमध्ये खरेदी केली जात असायची. या बाजारपेठेचा वापर करून सर तुम्ही 1 किलोमीटर अंतरावरती गेलात, पाऊण तास लागेल जाऊन यायला. समोरचं जे मंदिर आहे ते जगदीश्वर महादेवाचं आहे. महाराज याच राजमार्गाने जगदीश्वराच्या दर्शनात जायचे, जगदीश्वराला बेल अर्पण करायचे, अभिषेक घालायचे आणि मगच पुढील कामकाजाला सुरुवात व्हायची. ते मंदिर आहे जगदीश्वर महादेवाचं. मंदिराच्या समोर आर्किटेक्चर हिरोजी इंदुळकरांचं पारिवर्ती नाव आहे, ज्याने 14 वर्षामध्ये रायगडाला घडवलं. शिवरायाने हिरोजींना सहज विचारलं की वाई हिरोजी, आपण या स्वराज्याच्या बांधकाम खात्याचे प्रमुख आहात, आपण आज बक्षीस काय पाहिजे? 4 गावांच्या वतनदाऱ्या, जहागिरी गड किल्ले. हिरोजीने 4 गावांच्या वतनदाऱ्या जहागिरी मागितल्या असता शिवरायाने सहज बहाल केलं असतं. हिरोजीने मागितलं काय? राजे ज्यावेळी वेळ त्या बक्षीस मागण्याची वेळ त्या बक्षीस मागितलं जाणार. राजे राज्याभिषेकाच्या मुहूर्ताला या जगदीश्वराच्या दर्शनाला गेले, त्याच वेळी त्या नगारखान्याच्या समोर हिरोजी उभे होते. राजा हिरोजींना एवढंच म्हणतायत, हिरोजी आज सुद्धा काय बक्षीस पाहिजे असेल तर मागून घ्यावं. हिरोजीने काय मागितलं? राजा ज्या सातत्याने तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाल त्याच वेळी तुमचं उजवं पाऊल ज्या पायरीवरती पडेल ना राजा, तिथे फक्त एक नाव कोरण्यासाठी अनुमती मिळावी. पण तिथे आज सुद्धा नाव पाहायला भेटतं की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर. हिरोजीने स्वतःपुटी गर्भापुढे जर मोठं नाव करायचा विचार केला असता, एखाद्या नगारखान्यावरती किंवा त्या महादरवाजापाशी कोरलं असतं, कोणी आदराने पाहिलं असतं का? पण राजाच्या पायाच्या धुळीकाळी असल्यामुळे आज सुद्धा प्रत्येक मध्ये तिथे आदराने पाहतो, तिथे नाव कोरलेलं पाहायला भेटतं. समोर व्हाईट कलरचं गोल घुमट पाहतो का? हे आपल्या राजांची समाधी आहे. साहेब 4 धाम करा, तीर्थक्षेत्र करा, पंढरपूरची वारी पूर्ण करा, पण जीवनात आल्यासारखं एकदा तरी रायगडाची वारी करा. राजे होते म्हणून स्वराज्य मिळलं गेलं. आयुष्यात प्रत्येकाने रायगडाच्या वारीमध्ये करत असताना छत्रपती शिवरायांच्या समाधीला प्रत्येकाने नतमस्तक व्हावं. ते आपल्या राजांची समाधी आपल्या तिथे पाहायला भेटते. समाधीच्या साईडला एक वाघ्या नावाचा पुतळा, या संदर्भात थोडा वादंग चालू आहे. साहेब वाघ्या होता की नव्हता? मध्यंतरी हटवलं होतं, पुन्हा बसवलं गेलं. आज त्याच्यासाठी 4 पोलीस काका 24 तास पहारे आहेत. आज वाघ्यासाठी पोलीस प्रोटेक्शनची गरज भासू लागली. इथे महत्वाच्या परिसराची समाप्ती घेताच मी माझ्या प्रत्येक ग्रुपला शेवटचे 2 शेर सांगतो आणि मी माझ्या माहितीला राजा देत असतो. पहिला शेर असा होता की घासल्या विना धार नाही या तलवारीच्या पातीला, घासल्या विना धार नाही या तलवारीच्या पातीला, आणि शिवचरित्राशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. दुसरा शेर असा होता की अंधार पडला पाहता एकदा दिवा पाहिजे, अंधार पडला पाहता एकदा दिवा पाहिजे, पुन्हा या महाराष्ट्राच्या भूमीला जिजाऊंचा शिवबा पाहिजे, जिजाऊंचा शिवबा पाहिजे. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. नमो पार्वते पते हर हर महादेव. धन्यवाद. खूप छान माहिती दिली आणि आम्ही फिरलो असं समजलं नसतं आम्हाला. कधी येता इकडे फिरायला किंवा काय तर गाईड करा, म्हणजे तुम्हाला प्रॉपर माहिती मिळेल कसं फिरायचंय, काय फिरायचं, आणि प्रॉपर जे मेन स्पॉट आहेत ते तुम्हाला बघता येतील. भाऊ नाव तुझं? मी गणेश गोरे. गणेश गोरे. तुझा नंबर मेन्शन कर ना. 8329634254. ही बाजारपेठ आहे त्या काळातली. समोर जे तुम्हाला मशिदीसारखं दिसतंय ते खरं तर मशीद नसून ते मंदिर आहे. जर मुघलांनी जर हल्ला केला असता आणि तर मशीद बघून ते रिटर्न गेले असते आणि ते मंदिर तोडले नसतं त्यांनी, असा यामागे हेतू होता महाराजांचा. त्यामुळे त्यांनी त्या काळी मंदिराचा जो घुमट होता तो मशिदीसारखा बनवून ठेवलेला. काय आहे? पाण्याच्या बाटल्या. पोरीने एकटीने उचलून आणलंय तिकडं. त्यामुळे वरती गडावरती रेट जास्त असतात बाटल्यांचे, कारण एवढं खालून त्यांना आणावं लागतं. शक्तीबरोबर तेवढीच महत्वाची असते.
रायरेश्वराचं दर्शन घेतलं, त्यानंतर आता आपण समाधीकडे जाऊया. सुरुवातीला सांगितलेलं त्यानंतर समोरच वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. तर मगाशी ज्या पायरीबद्दल सांगितलेलं, हीच ती पायरी जे हिरोजी इंदलकरांनी अशी इच्छा दाखवली की पायरीवर माझं नाव लिहा. तर आपण ज्या कामासाठी इथे आलेलो, शेखरचं जे काम होतं त्यासाठी आपण इथे आलेलो, तेच काम आता आपण करतोय. म्हणजे महाराजांच्या डिजिटल पेंटिंगचं बिझनेस त्यांनी चालू केलेलं आहे आणि एकदम स्वस्तामध्ये आहे. स्वस्तामध्ये पेंटिंग पण विकतोय, खूप महाग पण नाही. त्याचं आता अनबॉक्सिंग चालू आहे. उद्घाटन आहे. छान आहे ना. छान, मस्त एकदम. जयघोष कर. काय करू? नाही तिथं. महाराष्ट्रीयन माणूस आहे जे महाराजांना मानणारे आहे. त्यांनी आपल्या मुलांना किंवा आपल्या डोळ्यासमोर सतत त्यांचं हे राहावं म्हणून प्रत्येकाने महाराजांचं कोणती ना कोणती तरी गोष्ट ठेवावी. म्हणून मग माझ्या डोक्यात अशी संकल्पना आली की आपण फ्रेम्स तयार कराव्या ज्या डिजिटल पेंटिंग्समध्ये असतील. आपल्या सगळ्या प्रिंट्स ज्या आहेत त्या हँडक्राफ्टेड आहेत, हाताने बनवलेल्या आहेत, हाताने पॉलिश केलेल्या आहेत. फक्त प्रिंटिंग ही कॅनव्हासवर झालेली आहे. तर अशी संकल्पना माझ्या डोक्यामध्ये होती म्हणून आपण आज इथे आलेलो या गोष्टीसाठी. खास मला माती घेऊन जायची होती, त्याच्यामुळे आपण आज श्रीमान रायगडावर आले. पेंटिंग जेव्हा सेल करणार तेव्हा माती बंद ना त्यावर. हा, प्रत्येक कस्टमरला म्हणजे फ्रेम सोबत माती पण जाणार. रुमालात बघ पीठ दे का वैसा. काका थँक्यू. थँक्यू. शेवटपर्यंत आपण जिद्द सोडली नाही. आम्हाला त्यांनी सांगितलेलं एक 4:45 आम्ही वरती चढवतो आणि सांगितलं 5ला लगेच खाली या. तरी आम्ही टाइमपास करत राहिलो, म्हणजे आम्हाला प्रॉपर शूट करायचं होतं, त्यामुळे ती गडबड झाली. आणि 7 वाजले आणि 7 वाजता पण त्यांनी आम्हाला सोडलं. त्यांना थोडं रडकं तोंड केलं आम्ही, काका सोडा म्हणून, थोडं हे झालं म्हणून. मग त्यांनी आमची तोंड बघितली आणि हा जावा सोडतो आम्ही तुम्हाला. तरी आम्ही प्लॅन होतं आमचं चालत जायचं खाली. चालत गेलो असतो की आज रात्री आम्हाला पुन्हा मुंबईला पोहोचायचं होतं. त्यामुळे जर इथेच जर टाइम झाला असता आणि थकलो असतो ना तर कंटाळा आला असता एकदम गाडीत बसायला. त्यामुळे तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. आणि शेखरला पण त्याच्या बिझनेस बद्दल खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला मी त्याचा नंबर मेन्शन करतो, तुम्हाला जर पाहिजे असेल त्या फ्रेम तर त्याला नक्की कॉन्टॅक्ट करा. चला बाय.